ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगाल? कुसुम दादाराव जाधव. बार्शी गाव ना? हां, बार्शी. आणि हे जे रुग्ण आहेत तिथं हं. यांचं काय नाव पूर्ण? दादाराव दत्तात्रय जाधव. यांना काय आजार होता? ते कॅन्सरचाच ना? हां, कॅन्सर चालायला आजार. येत नव्हतं कमरेपासून खाली. बरं बरं. आणि त्यांना ट्रीटमेंट देत असताना डॉक्टर लोकांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? काय घरी घेऊन जावं म्हणले, काय पर्याय नाही म्हणले. पर्याय नाही उपाय म्हटलं. काय नाही. बरोबर. आणि त्यावेळेला त्यांचं काय काय परिस्थिती होती, हालत काय होती? काय ऑक्सिजनवर होते. ऑक्सिजनवर होते, बोलत नव्हते, काय नव्हते. बोलत नव्हते. हात पाय हलवत नव्हते. इतर काय त्रास होते त्यांना? इतर काय काय त्रास होते? हातपाय म्हणजे कमरापासून खाली आहे ना, हां. काहीच काम करत नव्हतं. पाय हलवत. काहीच काम करत नव्हते. बरोबर. जेवण जेवण बी एवढं नव्हतं, जेवण बी कमी झालं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्यांच्याकडे बघितल्यानंतर काय वाटत होतं? त्यांचं म्हणजे पेशंट गेलेलंच असं असं लक्षात येतं. जवळजवळ गेल्यासारखं तुम्हाला वाटत होतं, लास्ट स्टेज होती. हां. बरोबर. एवढं करत असताना जे आपले दिलीप भाऊ खाटोडा आहे, हां. एक सामाजिक कार्यकर्ते आहे परिसरामधले, हां. त्यांनी तुम्हाला एक औषध सुचवलं. हो. कोणतं औषध आहे ते? हं? ते काय आहे औषध? बरं, हे किती दिवसापासून देत आहे त्यांना आता? एक 8 दिवस झाला होता द्यायला. 5-6 दिवस झाले. बरं. त्याच्यात काय काय बदल झालेत मग त्यांच्यामध्ये? हां, 5-6 दिवसापासून म्हणजे हालचाल बोटाची चालू झाली, पायाची हालचाल चालू झाली, बोलणं व्यवस्थित चालू झालं. बरं. आता ताई तर पहिल्यापासून पेशंटला बघताय, हं. तर तुम्ही काय बघताय त्यांच्यामध्ये बदल? ते काय हालचाल करतात आता. जेवण मागत होते ते आता मागत नाही जेवायला. हं. शांत पडून राहतात. असं चेहऱ्यावर तेज आलं थोडस. ते झालंय. बरं. बोलणं चांगलं आलं. तोतरेत होतं ना थोडस. बोलण्यात स्पष्टता आली हां, आणि लाळ यायला लागली का तोंडात? हो, या लागली. बरोबर. म्हणजे नक्कीच या औषधामुळे तुम्हाला फायदा झाला आहे. फायदा झाला. हो. ओके, चालेल. मग दिलीप भाऊंचे आपण धन्यवाद मानू हां. हां, की त्यांनी हे त्यांनी रुग्ण- ते बालाजीच्याच रूपात येऊन मला औषध देऊन गेले. हो. वा, वा, वा. ठीक आहे. आणि त्यांचे मित्र डॉक्टर पाचोरकर आहेत आमचे नाशिकचे, हां, त्यांचे आपण धन्यवाद मानू. ओके, चला. आभारी.